हर्षवर्धन सदगी नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करून नाशिक जिल्ह्याच्या नावावरती 2 वेळा सेशन झाल्यानंतर सर्वच मंडळी बसतील. मंगच कुस्तीला सुरुवात होईल. गतिशील महाराष्ट्राचं त्यांना धस आहे. यांच्या वतीनं 3 लाख रुपये इनाम आहे. सर्वांनी दीपिक्षा नाथ कुठं बसली असेल ते ना आजोबांशी भेटायचे. हो मनगटाला भिल्ली आणि सरपंच साहेब मनांग सारे आणि आरतीला हे चंद्र सूर्य तारे आणि आतली टांग लावण्याचा प्रयत्न अजयचा. पण ताकदीला ताकद हर्ष महाराज केसरी झाल्याबद्दल मिळाली आणि महाराज इच्छा व्यक्त केली. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कडा येथील मोलाली बाबा यात्रा उत्सवामध्ये जे कुस्तीचं मैदान झालं त्यामध्ये हर्षवर्धन सदगी डबल महाराष्ट्र केसरी यांनी हे कुस्तीचं मैदान जिंकले. आपल्यासोबत स्वतः आहेत ते. कशा पद्धतीने ही कुस्ती झाली काय सांगाल? खरं तर सर्वप्रथम मी मौलाली बाबा यात्रा कमिटीचे कडा या ग्रामस्थांचे मी आभारी आहे, कारण मला या ठिकाणी आपण संधी दिली खेळण्याची. खरं तर खूप या भागात खूप मोठ्या पद्धतीनं हे मैदान आयोजित केलं होतं आणि त्या ठिकाणी मी 1 नंबरची कुस्ती लढलो आणि जिंकलो. मला म्हणजे मौलाली यात्रा कमिटीने तसेच कडा ग्रामस्थांनी बोलवले. तसेच मार्गदर्शक महाराष्ट्र केसरी सय्यद चाऊस भाऊ यांनी पण मला या ठिकाणी येण्यास आमंत्रित केलं होतं. सर्वांचे मी मनापासून आभारी आहे. ग्रामीण भागात इतकी मोठी कुस्ती झाली, तुम्ही अनेक मैदानं खेळतायत, काय वाटले या कुस्तीमध्ये? नक्कीच ग्रामीण भागात खरं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात मैदान होत नाही आहे आणि या ठिकाणी मैदान होत आहे तर एक पैलवानांना प्रोत्साहन भेटतं आहे, कुस्तीला मोठी चालना भेटते. तर या असे मैदानं प्रत्येक गावागावात छोटे गावांना झाले पाहिजे तरच कुस्तीला चालना भेटेल आणि या ग्रामीण भागातले पण खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारू शकतात. हेच यातलं एक उद्दिष्ट आहे. आता आपण डबल महाराष्ट्र केसरी झालं, हिंद केसरीची स्पर्धा होणार, त्यासाठी काही तयारी सुरू आहे का? हा नक्कीच हिंद केसरी स्पर्धेत पण मी लढणार आहे आणि त्याची तयारी चालू आहे. जशी महाराष्ट्र केसरीची तयारी चालू आहे तशी त्या स्पर्धेची पण तयारी चालू आहे. एकूणच आपण बघितले कड्यामध्ये जी झालेली स्पर्धा आहे ती अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आयोजित केली असं त्यांनी सांगितलं. विशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, बीड.